तर माझ्यासोबत जुळले ते या स्पर्धेतील आणखी एक ओनर त्यांच्याबद्दल वैशिष्ट्य म्हणजे एनएम या टर्फ मध्ये आज आपण इथे उभे आहोत। या टर्फचे मालक त्याचप्रमाणे नजीमुल्ला चषक या स्पर्धेमध्ये मुलाचा वाटा यांचा असतो म्हणजे सर्वांचे लाडके अनिल शिंदे माझ्यासोबत आज उपस्थित आहे। अनिल सर प्लीज वेलकम। वेलकम सर, कसे आहात? बस एकदम फर्स्ट। कसं वाटतंय आयोजन ही स्पर्धा आयसीएल बिग बॅश सीझन 1 बद्दल काय म्हणायचंय? आयसीएल बिग बॅश संदर्भात सांगायचं म्हणायचं तर पहिल्यांदा जेव्हा ही स्पर्धा घोषित केली, स्पर्धेचं स्वरूप तुम्हाला बघायचं असेल तर स्पर्धा जेव्हा सुरुवात होती, जे अनाऊन्स होते त्याच्यानंतर जे ओनर आणि खेळाडू पार्टिसिपेट होतात त्यांचे जे खेळाडू ज्या पद्धतीने ज्या स्पीडमध्ये जे 20 ओनर झाले त्याच्यावरच मी सांगेन ही स्पर्धा किती चांगल्या पद्धतीने आयोजित। नक्कीच सर, तुमच्या संघाचे जे आयकॉन प्लेअर आहेत त्याबद्दल काय म्हणायचं आहे? माझ्या संघाचा आयकॉन आहे प्रतीक जामगावकर, लेफ्ट हँड बॅट्समन आहे, डाऊन टू अर्थ। लहानपणापासून मी त्याला बघतोय। तो खेळायचं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो ग्राउंडवर ज्या पद्धतीचं ग्राउंड असेल त्या ग्राउंडला अनुसरून तो स्वतःला ॲडजस्ट करून खेळतो। खूप चांगला प्लेअर आहे। मी त्याचा खरंच मग त्याला अभिमान आहे माझा तो। आणि नक्कीच 180 प्लेअर या ऑप्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। अशा कोणत्या प्लेअरवर नजर असेल की तो प्लेअर आपल्याला सोडायचा नाहीये या ऑप्शन मध्ये? असे भरपूर असे खेळाडू आहेत, भरपूर असे चांगले खेळाडू आहेत, परंतु कुठच्या तरी ऑप्शन बेस्ड टुर्नामेंटमध्ये कधी एका प्लेअरला टार्गेट ठेवून किंवा 2 प्लेअर 3 प्लेअर कधीच ऑप्शन कंप्लीट होत नाही। ज्या पद्धतीने आपल्याला पॉईंट्स दिले जातात त्या पॉईंटवर प्लेअर भरवायचे असतात। मला असं विचार करायचा आहे की एखादा प्लेअर घ्यायचा आहे पण माझ्याकडे पॉईंट नसतील किंवा तेवढ्या पॉईंटला मी त्याला घेऊ शकत नाही। जर टीम बॅलन्स करायची असेल तर सगळ्यांना अनुसरून बॅलन्स टीम बनवायची। नक्कीच या स्पर्धेला सोडून आणखी एक शेवटचा प्रश्न असेल, नजीमुल्ला ट्रॉफी जी मानाची ट्रॉफी आपल्या ठाणे शहरामधील मागच्या वर्षी आपण पाहिलं दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये अगदी ग्रँड स्वरूपातील स्पर्धा पाहायला मिळाली। यावर्षी आयएसपीएल मुळे खेळायला मिळालं नाही, बहुतेक प्लेयर्स तिथे शेड्यूल मध्ये बिझी होते, पण आता जो येणारा सीझन आहे त्या सीझन मध्ये आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळेल का? नक्कीच आमचा प्रयत्न असेल। मागच्या वेळेला जेव्हा ग्रामीण बिग बॅश धमाक्याला नजीमुल्ला साहेबांनी एक इंटरव्ह्यू दिला होता की ठाण्यामध्ये आयएसपीएलची टुर्नामेंट दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये होतो, त्यांच्यामध्ये त्यांनी आमच्यावर जे बंधनं टाकली होती, खेळाडूंवर बंधनं टाकली होती की त्यांच्याबरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केला होता की कुठची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये ते लोक गेल्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये खेळू शकणार नाही। त्या ॲग्रीमेंटमुळे ती आमची टुर्नामेंट झाली नव्हती, बंधन आली होती। पण मुल्ला साहेबांनी सांगितलं आहे की ठाण्यामध्ये जे येऊन ऑर्गनायझिंग करत असतील आणि प्लेअरवर बंधनं टाकून जर आमच्या एनएम ट्रॉफीला जर बंधनं घालत असतील तर ते तसं होऊन देणार नाही। त्या बेसिकवर त्या लोकांनी नंतर ICCI BCCI यांच्याबरोबर संपर्क साधून ही टुर्नामेंट दादोजी कोंडदेववरून सुरतला ट्रान्सफर केली। परंतु आता या महानगरपालिकेच्या निवडणुका जर लागू केलेल्या आहेत, जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जर टुर्नामेंटला समजा ही निवडणूक घोषित झाली तर आचारसंहिता येऊ शकते। जर आचारसंहिता नाही आली तर आमचं नक्कीच टुर्नामेंट ऑर्गनाईज होईल। नक्कीच दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो मित्रांनो। मी का सांगतो दादा, कारण मला अजूनही आठवते ISPL ची फायनल होती आणि ISPL ची फायनल म्हणजे तिकीटचा खूप मारामारी होती, म्हणजे जवळजवळ तिकीट मिळतही नव्हत्या आणि मला पर्सनली थँक्स म्हणावं असं वाटतंय। आज तो प्रसंग आलाय, कॅमेरा समोर सगळेजण बघतायत की मला तिकीट पाहिजे होती। एक फॅन माझ्या फॅमिलीमध्ये होता, त्याला ती मॅच बघायची होती, स्पेशली अमिताभ बच्चन सरांना बघायचं होतं आणि दादाने ती तिकीट मला अरेंज करून दिली होती। खूप खूप धन्यवाद, एकदा जोरदार टाळ्या वाजवतो मित्रांनो दादांसाठी। नाही, मी मला सांगू शकतो की ISPLचे जी टुर्नामेंट जे होते सगळ्यात जास्त तिकीट्स म्हणजे काय झालेलं, जेव्हा सचिन तेंडुलकरनी 3ऱ्या मॅचला त्यांनी आला, जेव्हा तो दादोजी कोंडदेव स्टेडियमला आले त्यांनी बघितलं की पूर्ण ग्राउंड भरलेलं होतं। त्यांनी नंतर सांगितलं की बाबा जेव्हा मी पुढे येईल तेव्हा ही ग्राउंड पब्लिक येत नाही, पब्लिक येणार नाही, तर त्यांनी काय केलं, ठाणे महानगरपालिकेच्या सगळ्यांना आयोजकांना बोलवलं आणि त्याच्यात मला एकाला बोललं, मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की प्लेयर कसे म्हणजे ग्राउंड कसं भरता येईल। तर त्यांनी मला बोललं, तर मी सांगितलं तुम्ही मला किती तिकीट देऊ शकता, म्हणजे मी पब्लिक तसं आणेन। त्यांनी बोलले बघा मी तुम्हाला, तू किती आणू शकतोस? मी बोललो मी 3 ते 4-5 हजार पब्लिक आणू शकतो, कारण क्रिकेट हा माझा फॅशन आहे, क्रिकेटबरोबर मी जोडलेलो आहे, बरेच काही खेळाडू माझ्या संपर्कात आहेत। तर त्यांनी मला जवळजवळ 1,500 ते 2,000 तिकीट द्यायची आणि मी खरं सांगतो म्हणजे अभिमान वाटतो की पूर्ण स्टेडियम
जवळजवळ भरलेलं होतं. धन्यवाद. नक्कीच नक्कीच क्या बात आहे. थँक्यू सो मच दादा. हे होते आपल्यासोबत अनिल शिंदे सर, ज्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. NN स्टॅलियन संघाचे ओनर अनिल शिंदे.